नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, शिक्षक भरतीबद्दल काल आयुक्त कार्यालयामधून एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे। त्यामध्ये बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच, नसेल बघितलं तर जाऊन बघा। फक्त प्रसिद्धी पत्रकामधील मुद्दे सांगितले नाही, तर तुमचे जे मुद्दे होते त्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन केलेली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तो व्हिडिओ बघा। आता आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आज 12 तारीख आहे आणि आपले प्रेफरन्स लॉक करण्याची आजची शेवटची तारीख आहे। आता बऱ्याच जणांचं असं म्हणजे मी व्हिडिओ बनवला होता की सेमी इंग्रजीचे प्राधान्यक्रम येणार आहेत, तर आयुक्तांच्या स्टेटस तुम्ही बघितला असेल, मी शेअर करत असते आपल्या टेलिग्राम चॅनलला। तर त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत जी कोर्टाची याची कॉपी आहे ती माझ्यापर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढच्या काही गोष्टी होणार नाही। सध्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यानुसारच होणार आहे, तर पुढच्या सांगता येत नाही की प्राधान्यक्रम किंवा जे काही सेमी इंग्रजीच्या जागांच्या संदर्भामध्ये निर्णय कधी येईल काय येईल। तर त्यामुळे सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करून घ्या। प्राधान्यक्रम मला असं वाटतं जवळजवळ 70 ते 80% दरम्यान विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम लॉक झालेले आहे। आता काही जणांना प्रॉब्लेम्स येत होते, तर त्या प्रॉब्लेम संदर्भामध्ये व्हिडिओ दिला आहे। काही जणांना प्राधान्यक्रम आलेलेच नाहीये, तर मग ते का आलेले नाहीये त्याचं पण एक्सप्लेनेशन आहे, कारण की बऱ्याच जणांचा वयाचा मुद्दा आहे। तर त्यांनी आज एक्सप्लेन केलेला आहे की ऑक्टोबर 23/10 प्रमाणे वय धरलं जाणार आहे। बघून घ्या एकदा, तारीख इकडे तिकडे झाली असेल पण ऑक्टोबर महिन्यातलंच वय तुमचं जाहिरात तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आपण हे करायला सुरुवात केली तर तेव्हानुसार वय धरलं जाणार आहे। त्यामुळे जर तुमचं एज बार होत असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही। त्याचबरोबर तुमचं टीईटी सीटीईटी नसेल आणि नुसतंच डीएड असेल तरी देखील तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही। त्याचबरोबर तुमचं टीईटी फ्रॉड यादीत नाव असेल आणि सीटीईटी क्वालिफाईड नाही तरी तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही। ज्यांचं सीटीईटी आहे त्यांना प्राधान्यक्रम येतील। त्याचबरोबर तुमचं बीपीएड आहे, अशा वेळी तुम्ही टीईटी पेपर 2 एक जरी असाल तरी मग तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही। तुमचं बीकॉम असेल तरी तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही। मग तुमचं एमकॉम असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येतील। त्याचबरोबर तुम्हाला एक सर्टन दिलेला आहे लास्ट याच्यामध्ये बघून घ्या। तुम्हाला 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी इलिजिबल होण्यासाठी 12वीला 45%, ओपन साठी 40%, कास्ट साठी पाहिजे। तर हा क्रायटेरिया आहे। बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो शिक्षकांच्या अर्हतेसाठी। तर या गोष्टींपैकी तुम्ही काहीतरी तरी तुमचं मिस असेल म्हणून तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले नाहीत, या गोष्टी लक्षात घ्या। बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं क्वालिफिकेशन खूप जास्त आहे, मला प्राधान्यक्रम का आले नाही किंवा कमी आले, तर त्यामागे हे कारण आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण तर मी तुम्हाला टीईटीचं सांगेल। जर तुम्ही टीईटीचा एकही पेपर उत्तीर्ण नाहीये तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही, म्हणजे 1 ते 8 येणार नाही। त्यासाठी बीएड पाहिजे। ज्यांचं बीएड आहे त्यांना आलेले आहेत, परंतु त्यामध्ये समजा बीसीए वाल्यांना प्राधान्यक्रम येत नाहीयेत। त्याचबरोबर बीकॉम वाल्यांना आलेले नाहीये। त्यानंतर 11वी-12वीसाठी आलेले आहेत। बघा काय आहे की प्राधान्यक्रम येण्यासाठी तुमचे मार्क्स नाही तर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन गरजेचं आहे। सिलेक्शनसाठी तुमचे मार्क्स गरजेचे आहे। आता हा मुद्दा तर तुमचा क्लिअर झाला, जो मागे मी क्लिअर केलेलाच होता। आता खूप महत्त्वाचा मुद्दा हा की माझं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं, मग मला विथ इंटरव्ह्यू मध्ये मॅडम संधी मिळेल का? हा प्रश्न कॉमन खूप आले, कालपासून खूप आले की विदाऊटला सिलेक्शन झालं तर म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं मग विथ इंटरव्ह्यूला मिळेल का? विदाऊट इंटरव्ह्यूला तुमचं जर सिलेक्शन झालं मित्रांनो, ज्या वर्गासाठी तुमचं सिलेक्शन झालं त्यापेक्षा हायर वर्गासाठी तुम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये संधी मिळणार आहे। ही गोष्ट आजच्या सूचनांमध्ये देखील आलेली आहे। मी कालही तुम्हाला हे सांगितलं होतं। काही जण म्हणत होते की आम्ही पर्टिक्युलर कुठल्या तरी युट्यूबरचा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की संधी मिळणार नाही। मी तुम्हाला कालही सांगितलं होतं। ह्या अगोदरही पवित्र पोर्टलवरच्या संदर्भामध्ये ज्या सूचना आलेल्या होत्या, सूचना तुम्हाला वारंवार वाचायच्या होत्या, तर त्यामध्ये हे दिलेलं होतं की संधी मिळणार पण फक्त तुमच्यापेक्षा वरच्या वर्गासाठी तुम्हाला संधी मिळणार। तुमचं मित्रांनो या राऊंडमध्ये बऱ्याच जणांचा हा एक प्रश्न आहे की फेज 1 फेज 2 आता तुम्हाला सांगितलं जातं की सेकंड राऊंड होणार आहे, परंतु मी माझ्या अनुभवावरून एक गोष्ट सांगेल मित्रांनो, इतक्या सहजासहजी दुसरा राऊंड होणार नाही। पहिलाच राऊंड बघा, तुम्ही आचारसंहितेच्या आधी सिलेक्शन यायला लागता नाही लागता, नियुक्त्या मिळतात नाही मिळतात हे सांगता येत नाही। त्यामुळे एकदा इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा भरती होईल का किंवा पुन्हा दुसरा राऊंड होईल का किंवा पुन्हा खूप साऱ्या जागा निघतील का तर हे सांगता येत नाही। रिक्त अपात्रचा मागच्या वेळेसचा राऊंडच 5 वर्षांनी झाला, त्यामुळे पुढचं तुम्ही हा विचार नका करू। तरी देखील मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन, जर तुमचं या राऊंडमध्ये सिलेक्शन झालं तर ज्या वर्गासाठी झालं तो वर्ग सोडून, म्हणजे 1 ते 5, 6 ते 8 तो वर्ग सोडून त्यापेक्षा
हायर वर्गासाठी तुम्ही तिथे जागा आल्या असतील तर तिथे देखील विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तिथं जाऊ शकता, तिथं तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. तुमचं सिलेक्शन झालंय मग तुम्हाला त्या पर्टिक्युलर वर्गाच्या जागा येणार नाही, हे लक्षात घ्या. तुमचं सिलेक्शन झालंय परंतु तुम्ही तिथे हजरही नाही झाला तरी पण तुमचं रिकमेंडेशन झालं म्हणून तुम्हाला त्याच वर्गाने 1 ते 5 साठी रिकमेंडेशन झालं, तुमचा तिथून पत्ता कटला. त्याचमुळे मग बरेचसे जण आपल्याला सातत्याने सांगताय, मी देखील मेसेजेस केलेच होते की तुम्हाला जायचं नसेल तर प्रेफरन्स देऊ नका, म्हणजे तुम्हाला सेकंड टप्प्यात तुमचा विचार होणार नाही. सेकंड टप्प्यामध्ये कोण कोण येतं? मग बरेच जण मला विचारताय मॅडम ते माजी सैनिकांच्या जागांचं कसं, त्या कशा मग लगेच कन्वर्ट होऊन येतील का? खरं तर नियमानुसार याच टप्प्यामध्ये इमिजिएट माजी सैनिक किंवा जे काही समांतर आरक्षणामधील विद्यार्थी आहेत ते भेटले नाही तर इमिजिएट त्या जागा कन्वर्ट करून 8च दिवसामध्ये लगेच त्यांनी यादी लावायला पाहिजे, हा नियम आहे. म्हणजे वेटिंगला उमेदवार घेतात आणि तेच उमेदवार मग लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना बोलवलं जातं. पण आपली एकमेव शिक्षक भरती अशी आहे की जिथे आता पहिला राऊंड होणार आहे, यामध्ये मग जे माजी सैनिक भेटले नाहीत ते रिक्त अपात्र जागा आणि त्याचबरोबर जे काही ते आधी म्हटले होते त्याप्रमाणे 10% ज्या जागा फ्रीज करून ठेवल्या त्या जागा, त्याचबरोबर 4800 जागा ज्या सो कॉल्ड एका याच्या नावाखाली ठेवलेल्या आहेत की आम्हाला साधन व्यक्ती भरायच्या त्या जागा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पाठपुरवठा करावा लागेल. खूप खूप जाऊन काही उपोषण वगैरे केले जसे मागच्या विद्यार्थ्यांना, तसं काही करून कदाचित म्हणजे सहजासहजी केलं तर खरंच आयुक्तांना आपण सॅल्यूट करू, परंतु जर तसं काही झालं नाही तर खूप सारं त्याच्यामागे पाठपुरवठा करून मग मित्रांनो तुम्हाला त्या जागा सेकंड राऊंडमध्ये येतील. आता मला बऱ्याच जणांचं म्हणणं की मॅडम सेकंड राऊंडसाठी पुन्हा तिसरी टेट होईल का? मित्रांनो ही भरती प्रक्रिया म्हणजे 2022ची जी टेट आहे, समजा दुसरी टेट, त्या दुसऱ्या टेटमधल्या रिक्त जागा तिसऱ्या टेटनी कशा भरतील? किती साधा प्रश्न आहे हा. यामध्ये राहिलेल्या रिक्त जागा, यामधल्या माजी सैनिकांच्या जागा, या भरतीमध्ये फ्रीज केलेल्या ज्या काही जागा आहेत त्या याच परीक्षेमार्फत होणार आहेत. टेट 3 कधी होणार आहे? ती होईल मित्रांनो, होणार नाही असं नाही, होईल, पण त्यासाठी वेगळ्या जागा निघतील. म्हणजे भविष्यामध्ये आता बघा यापुढेही रिटायरमेंट चालू आहेत, नव्याने इंग्रजी माध्यमाचे वर्ग निर्माण होणार आहे, सेमी इंग्रजीच्या तुकड्या निर्माण होणार आहे आणि विद्यार्थी जास्तीत जास्त म्हणजे आपले जे मराठी माध्यमाचे किंवा झेडपीचे विद्यार्थी आपण जे म्हणू, गावात राहणारे विद्यार्थी जास्तीत जास्त जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये कसे येतील अशी विद्यार्थी संख्या वाढविल्यानंतर शिक्षकांची पदं निर्माण होतील आणि त्यानंतर तिसऱ्या टेटनुसार भरती होईल. या भरतीमध्ये जे काही राहिलेले ते याच भरतीमधून होणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे 2017चा जो माजी सैनिकांचा राऊंड, सैनिकांच्या जागा कन्वर्ट होऊन जो राऊंड होणार होता तो अद्यापही झालेला नाही. मग त्या जागा त्याच भरतीमधून प्रक्रियेमधून होणार, त्या जागा 2022च्या टेटमधून कशा भरल्या जातील मित्रांनो, हा साधा मुद्दा आहे. मला बरेच जण विचारतात की मॅडम आता सेकंड फेजसाठी मग पुन्हा टेट होणार का? तर पुन्हा टेट होणार नाही. आता ज्या ज्या संस्थांनी जागाच दिल्या नव्हत्या त्यांनी आता पुढच्या टप्प्यामध्ये जागा द्यायच्या आहेत, त्या जागा याच भरती प्रक्रियेमधून होणार आहेत, त्यामुळे दुसरा टप्पा होणार आहे असं म्हणतात. त्याचमुळे मग ज्यांना दूर जायचं नाहीये की नाही बाबा नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला एनी हाऊ कंडिशन मी जाऊ शकत नाही, मी जॉब करू शकत नाही, लेडीजच्या बाबतीत सांगते, जेंट्स कुठेही जाऊ शकतात आणि त्यांनी जायला पाहिजे असं मला वाटतं, तर मग जाऊ शकत नाही अशा वेळी तुम्ही तो ऑप्शनच देऊ नका, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या फेजमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये संधी मिळेल. काही जागा येणं बाकी आहे, जसं की पीसीएमसीच्या येणं बाकी आहे, काही ठिकाणच्या आहेत बघा, बऱ्याच महानगरपालिकांनी जागाच दिलेल्या नाहीत तर त्यांच्या जागा येणं बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल. फक्त एवढं आहे की जितकं सहज वाटतंय तुम्हाला दुसरा राऊंड होईल तितका सहज दुसरा राऊंड होणार नाही, आणि जर झाला तर खरंच तुम्ही लकी आहात आणि आयुक्तही खूप चांगले आहे असं आपण नक्कीच म्हणू. आणि नक्कीच मला असं वाटतं की एप्रिलमध्ये व्हावा, जेणेकरून सगळेजण म्हणजे नवीन भरती प्रक्रियेतले जे आता पहिल्या टप्प्यामधले जेव्हा जॉईन होतील, समजा महिना 2 महिन्यात, परंतु जर दुसऱ्या टप्प्यावाले जर जूनमध्ये जॉईन केलं तर खरंच खूप चांगलं होईल. बघूया, वेट अँड वॉच ही भूमिका आता आपल्याला घ्यावी लागणार आहे. मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच तुम्हाला सांगायचं की प्रेफरन्स लॉक करून घ्या. काही हो, प्रेफरन्स आज म्हणजे तुम्ही ब्लॉक करून घ्या. उद्या सूचना आल्या, उद्या काही गोष्टी घडल्या तर जे लोक एलिजिबल आहेत त्यांच्यासाठीच कदाचित टॅब उपलब्ध करून दिला जाईल, कदाचित फक्त 1 ते 5 साठी सेमीसाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. मी कदाचित म्हणते, 100% नाही, कदाचित असं होऊ शकतं, कदाचित फक्त 1 ते 5 आणि 7 ते 8 साठी होऊ शकतं, वरच्या वर्गासाठी गरज नाही. मग अशा वेळी तुम्हाला संधी दिली जाणार नाही, डेट वाढवून मिळणार नाही. मग अशा वेळी तुम्ही म्हणसाल की आमचं लॉक करणं बाकी, मग आम्हाला डेट द्या, मग अशा वेळी तुम्हाला दिली जाणार नाही, मग त्यावेळी तुमच्यावर अन्याय झाला अशी भूमिका तुमची असेल. तर मग असं होऊ नये यासाठी आज काहीही करा, दिवसभर लॅपटॉप समोर बसा, दिवसभर नेट कॅफेवर जा, त्याच्या मागे लागा, काही करा, मोबाईलवर बघा. साईट आज थोडी स्लो चालत आहे असे मला काही मेसेजेस होते, नंतर मित्रांनो चालून जाईल. कारण बघा
माझ्या कालच्या माहितीमध्ये एक जवळजवळ 78% लोकांनी म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी प्रेफरन्स लॉक केले होते. म्हणजे आता प्रेफरन्स लॉक करणाऱ्यांची संख्या कमी राहिलेली आहे. त्यामुळे वेबसाईट स्लो चालेल किंवा चालणार नाही असं होणार नाही. परंतु जर असं झालं तर मग कदाचित एखादा दिवस मिळेल, पण माझ्या मते तर मिळणारच नाही. कदाचित फक्त कोर्ट ऑर्डर आली, कशा प्रकारची कोर्ट ऑर्डर आहे, त्यानुसार काय सूचना येऊ शकतात, हे सगळं आपल्याला आयुक्त कार्यालयात करत मग त्याच विद्यार्थ्यांसाठी कदाचित अनलॉकचं ऑप्शन देऊ, त्यांना मग प्रेफरन्स देऊ शकतात. हे डिपेंड असेल कोर्ट ऑर्डरवर, त्यामध्ये काय मेन्शन आहे, त्यानुसार आयुक्त काय भूमिका घेणार आहे, त्यांना काय भूमिका घ्यावी लागणार आहे, किंवा सध्या ॲज इट इज गोष्टी चालू राहून याच महिन्यामध्ये यादी लागेल का, हेही होऊ शकतं. म्हणजे काहीही होऊ शकतं, कारण कोर्ट ऑर्डरमध्ये काय मेन्शन केलेलं हे आता प्रत्यक्ष जेव्हा बाहेर पडेल ऑर्डर तेव्हाच कळेल. तर त्यामुळे सध्या तरी तुम्ही प्रेफरन्स लॉक करावं, लगेच लॉक करून घ्यावे. मला असं वाटतं आतापर्यंत असाइन केले असतील, सगळं झालं असेल तुमचं, तर लॉक करून घ्या. तर हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि अजूनही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, आता मला असं वाटतं बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल, अजूनही काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय इमिजिएट देऊन टाकेल. आणि प्रेफरन्स लॉक करून घ्या. आता मी मुख्य विषयाचा मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला आहे, तो इथे रिपीट करत नाही. जे आता बरेचसे जण म्हणतात की मुख्य विषय, पुन्हा एकदा मुख्य विषयानुसार जर प्रेफरन्स आले असतील देऊन टाका, गौण विषय असतील ते बाजूला ठेवा. मेन 6 ते 8, 9, 10 म्हणजे 6 ते 8 साठीच हा गोंधळ होतोय. 9वी 10वीला तर तुम्हाला जो आहे तो मुख्य विषय त्याचनुसार आलेला आहे. 6 ते 8ला मी तुम्हाला क्लिअर केलंय मागच्या व्हिडिओमध्ये, ते जाऊन बघा तुम्ही एकदा, की 6वी ते 8वी साठी तुमचं इतिहास भूगोल, समाजशास्त्रासाठी तुमचं इतिहास भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं. तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. आज कन्फ्युज असाल तर कन्फ्युजन दूर होईल आणि पटकन प्रेफरन्स देऊन टाका. तर हीच गोष्ट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती. आय होप गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ खूप लोक बघतात. बरेचसे आहेत की 60 ते 80% म्हणजे शिक्षकांनी सबस्क्राईब न करता आपले व्हिडिओ बघत असतात, तर सबस्क्राईब करून ठेवा. मी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न इथून करतच असते, कारण कमेंटच्या माध्यमातून कळतं की गोष्टी लोकांना आवडत असतात, समजतात, खूप सहज आणि साध्या पद्धतीने समजतात. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा अपडेट आली, आजच्या दिवसामध्ये काही अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत घेऊनच येईल. धन्यवाद.